मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। पण एक झाड या ठिकाणी इथं पलीकडे एक झाड आहे छोटंसं कुठं ते आणि हे तर झाड आयडियल आहे एकदम शेंड्यासाठी न झालेलं आयडियल झाड ज्याची शेंड्यासाठी गुडघा कंबर छाती डोकं आपण सांगतो त्याला झालेली नाही आहे. त्यामुळे सिंगल स्टंपमध्ये झाड वाढलेलं आहे. याला एकही फांदी नाही आहे. बाकी सगळे ढाळ आहेत त्या आणि वर एकदम टॉपवर फुलं शेंडा कळ्या लागलेत. बाकी बगले पण दिसत आहेत मला की कळ्या लागलेल्या आहेत. याला माल लागेल. माल लागणार नाही अशाला भाग नाही आहे. याला माल लागणार आहे. पण या ठिकाणी आपण म्हणतो गुडघा कंबर छाती डोकं या उंचीवर शेंड्यासाठी व्हायला पाहिजे. सर तुम्ही पकडा की नाही आता मी थोडं जवळ चालते. आता मी या झाडाच्या बाजूला उभा आहे एकदम. हा माझा मित्र आहे. आता या झाडाला गुडघा कंबर छाती डोकं सांगतो मी तुम्हाला कशी सेटिंग करू शकतो आपण. आता माझा गुडघा आहे या ठिकाणी या उंचीवर शेंड्यासाठी व्हायला पाहिजे. ही एक उंची झाली. इथं गुडघा आहे. गुडघा कंबर इथं कंबरेपाशी इथे शेंड्यासाठी व्हायला पाहिजे. छाती या ठिकाणी एक शेंड्यासाठी व्हायला पाहिजे आणि डोकं या ठिकाणी शेंड्यासाठी व्हायला पाहिजे कमीत कमी. आता ही डोक्यापर्यंत जेव्हा शेंड्यासाठी झाली आहे त्याच्यानंतर माझा हात अजून एक ते 1.5 फूट वर जातो. म्हणजे या ठिकाणी मी शेंड्यासाठी करू शकतो. वर दाखव सर. या ठिकाणी शेंड्यासाठी मी करू शकतो. अजून गुडघा कंबर छाती डोकं आणि हाताची उंची या ठिकाणी जर 4 ठिकाणी शेंड्यासाठी झाली असती तर याला इथून गुडघ्यापासून फांद्या आल्या असत्या, कमरेपासून फांद्या आल्या असत्या, छातीपासून फांद्या आल्या असत्या आणि डोक्यापासून फांद्या आल्या असत्या. उपफांद्या तयार झाल्या असत्या. हा सिंगल स्टंपमध्ये वर रस्ता गेला. आता हा जो सिंगल स्टंप आहे या सिंगल स्टंपला समजा 10 शेंगा लागतील उदाहरणार्थ. तर याला जर समजा कमीत कमी 6 फांद्या असल्या असत्या त्याला 60 शेंगा लागल्या असत्या. 60 ठिकाणी फुलं लागल्या असत्या. कारण इथं शेंड्याला आपण पाहिलं की फक्त फुलं जी आहेत ते फक्त शेंड्यालाच फुलं आहेत. अशाच 6 फांद्यांच्या शेंड्याला फुलं लागली असती आणि त्या 6 फांद्यांना माल लागला असता. कमीत कमी 50 ते 60 किलोचा माल 60 शेंगा या झाडाला लागल्या असत्या. पण आज शेंड्यासाठी झाली नाही त्याच्यामुळे याला फक्त 10 ते 20 शेंगा लागतील. एक उदाहरण म्हणून घेतलं आपण. समजा याला 50 शेंगा लागल्यात तर 50 गुणिले 5 250 शेंगा लागल्या असत्या झाडाला जर 5 याला फांद्या असल्या असत्या तर या मित्राला. तर या झाडाला शेंड्यासाठी जे करणं असतं शेवगामध्ये या शेंडा छाटणीसाठी खर्च लागत नाही ना मेहनत लागते. फक्त 2 बोटाचं काम आहे. शेंडा घ्यायचा आणि कट करायचा बस. महत्त्वाचं काय ते वेळ आहे. गुडघ्या आता बऱ्याच वेळा प्लॉटमध्ये बिया लावतात लोक तर त्या ठिकाणी अनइक्वल वाढ होते. काही झाड चांगली वाढतात, काही जण खालीच राहतात, काही झाडं वाढत नाहीत. पण समजा माझे प्लॉटमध्ये 100 झाडं आहेत तर 100पैकी समजा 50 झाडं गुडघ्यापर्यंत आलेत ते 50 झाडं शेंडा छाटणी करून घ्या. बाकीचे 50 झाडं जेव्हा गुडघ्यापर्यंत येतील तेव्हा ते शेंडा छाटणी करा. खूप सिंपल काम आहे. फक्त वेळेवर होणं गरजेचं आहे. त्यामुळे शेंडा छाटणी मी मुद्दाम सांगतो खूप बेसिक गोष्ट आहे शेवगा शेतीमधली. तुम्हाला जर तुमचं उत्पन्न मल्टिप्लाय करायचं असेल × 2 × 3 मध्ये 2, 3, 4 पट जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचं असेल तर शेंडा छाटणी खूप महत्त्वाची आहे. त्याला मेहनत लागत नाही, पैसा लागत नाही, फक्त वेळ महत्त्वाची. त्या वेळेवर गुडघा कंबर छाती डोकं या उंचीवर मुद्दाम हे प्रमाण सांगतो उंचीचं गुडघा कंबर छाती डोकं. कारण 2 फूट 4 फूट 5 फूट म्हणलं की लोकांना कन्फ्युजन होतं. आणि परत दुसरा प्रश्न विचारतात लोक किती महिन्याने शेंडा छाटणी करू. महिन्यासो सांगत नाही. कारण 2 महिन्यामध्ये झाड कदाचित खांद्यापर्यंत येईल किंवा जमिनीवर अवलंबून ते गुडघ्यापर्यंत राहील. पण गुडघा कंबर छाती डोकं आणि त्याच्यावर सुद्धा हात पुरेल तोपर्यंत शेंडा छाटणी होणं गरजेचं आहे. शेंडा छाटणी करण्याचे जे उद्देश आहेत ते 2-3 उद्देश आहेत. 2-3 उद्देशामध्ये एक महत्त्वाचा उद्देश आहे की आपल्याला जास्तीत जास्त फांद्या तयार करायच्या. जसं मी आता बोललो शेंडा छाटणीमुळे जास्तीत जास्त फांद्या तयार होतील. आणि शेंड्याचा जो टॉप असतो तो टॉप आपण कट केल्यामुळं जे खालून येणारं अन्नद्रव्य आहे ते डायव्हर्ट होईल बगलेमध्ये. त्याचा दुसरा फायदा असा होतो की झाडाचा स्टेममध्ये अन्नद्रव्य साचून राहतं बरंचसं आणि खोड जे आहे झाडाचं स्टेम जे आहे ते खोड मजबूत व्हायला मदत होते. तिसरा फायदा असा होतो की झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहतं. झाडाचे आपण व्हर्टिकल ग्रोथ होऊ देत नाही, उंच झाड वाढू देत नाही. जसं आपण रस्त्याने येता जाताना पाहतो 20, 25, 30 फुटाची झाडं उंच दिसतात आपल्याला, तशी झाडं होत नाही. झाडं आपल्या कंट्रोलमध्ये राहतात. आणि झाडं व्यावसायिक शेतीमध्ये झाडं कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्या आवाक्यात ठेवणं गरजेचं असतं. कारण आपल्याला त्या झाडाला निरीक्षण करायचं असतं. त्याला बुरशी लागली आहे का, त्याला आळी पडली आहे का. शिवाय तसं निरीक्षण करून त्याला फवारणी करणं आपलं सोपं जातं. आता हे फार 20 फुटापर्यंत झाड गेलेलं आहे. आता याला कशी फवारणी करण्याला मला माहीत नाही. इथलं वर लागलेली आळी आली का नाही ते आपल्याला इथून कळणार नाही. खूप कळले तर खूप उशिरा कळेल. त्यामुळं अशा वर गेलेल्या झाडांना आपण फवारणी करू शकणार नाही. शिवाय माल तोडायला सुद्धा आपल्याला अडचण होणार आहे. त्याची सुद्धा पुरणार नाही इतकी उंच झाडे जातील. त्यामुळं झाडाला आवाक्यात ठेवणे, झाडाच्या जास्तीत जास्त उपफांद्या तयार करणे, झाडाचं खोड मजबूत करणे ह्या 3 फायद्यासाठी आपण शेंडा छाटणी करतो.
या तिन्ही फायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की झाडं जास्त फांद्या तयार करणे. कारण जास्त फांद्या जेवढ्या फांद्या असतील गुणिले त्या फांद्या 4 फांद्या असतील तर 10 किलोचा माल गुणिले 4 40 किलोचा माल तुम्हाला 40 माल शेंगा त्या झाडाला मिळतील. त्यामुळे शेंडा छाटणी खूप महत्त्वाची आहे. मी स्पेशल या ठिकाणी दुसऱ्या कामासाठी आलो त्रिभुवन रत्नाकर सरांच्या प्लॉटला. त्यांना मी मार्गदर्शन याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलंच. पण यासाठी शेंडा छाटणी का महत्त्वाची आहे हे मला खूप दुःख होतं जेव्हा असं झाड पाहतो मी एक सिंगल स्टंपमध्ये गेलेलं. याला 2-4 पिल्लं द्या, अजून त्या 2-4 फांद्या तयार करा, त्याचं कुटुंब तयार होतं ते, तर त्यातला जास्त उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे स्पेशल त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. थँक्यू. जमीन काळी का? जमीन काळी. 20 डिसेंबरला पाणी देईल, अजून देईल. हॅलो हॅलो, यार फोन बंद आहे क्या भैया?